आचार्य बुद्धघोष काय म्हणतात? चतुसच्च, चार आर्य सत्याचं विवेचन करणे, विचयो करणे, त्यालाच म्हणतात धम्म विचयोती. समजलं? एका वाक्यामध्ये धम्म विचयोचा अर्थ आचार्य बुद्धघोषाने सांगितला. काय होतो अर्थ? चार आर्य सत्याचं चिंतन करणे, चार आर्य सत्याचं विचयन करणे, त्याला म्हटलं आहे धम्म विचयो. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आपण करीत आहोत. 1 महिना पूर्ण झालेला आहे वर्षावासाला. कालच आपण श्रावण पौर्णिमासुद्धा साजरी केली, वर्षावासातली दुसरी पौर्णिमा. या मागील वर्षावासाच्या 1 महिन्यांच्या कालावधीमध्ये या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जवळपास 5 प्रकरणं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. पहिलं प्रकरण 4 प्रकारचे स्मृती प्रस्थान, दुसरं प्रकरण 4 प्रकारचे सम्यक प्रधान, तिसरं प्रकरण 4 प्रकारचे रिद्धिपात, चौथं प्रकरण 5 प्रकारचे इंद्रिय आणि 5वं प्रकरण 5 प्रकारचे बल. आणि त्यानंतर 6वं प्रकरण आपण मागच्या काही दिवसांपासून सुरू केलेलं आहे, 7 प्रकारचे बोधांग किंवा 7 प्रकारचे बोधांग म्हणजे बोधीचे अंग. बोधिसत्वामध्ये जे काही बोधी उत्पन्न होते म्हणून त्याला आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व, बोधी म्हणजे ज्ञान, सत्व म्हणजे प्राणी, मनुष्य. त्या सत्वामध्ये ते बोधी उत्पन्न होते म्हणजे ते ज्ञान उत्पन्न होते. त्या बोधी ज्ञानाचे हे 7 प्रकारचे अंग आहेत, म्हणून याला बोधीचे अंग म्हणजे बोधांग असं म्हटलेलं आहे. या 7 बोधांगांचा म्हणजे बोधांगांचा अभ्यास सध्या आपण या ठिकाणी करीत आहोत. या 7 बोधांगांपैकी स्मृती बोधांग आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं. हे जे 7 बोधांग आहेत, स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा, या 7 बोधांगातील जे पहिलं बोधांग आहे स्मृती बोधांग आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं. आजच्या प्रवचनामध्ये आपण या 7 बोधांगातील जे दुसरं बोधांग आहे ज्याला म्हटलेलं आहे धम्मविचय. धम्मविचय हे दुसरं बोधांग आहे. हे धम्मविचय म्हणजे काय आणि ते किती प्रकारे बोधिसत्वाचा लाभदायी ठरते आपण आजच्या धम्मदेसनेमध्ये बघणार आहोत. धम्मविचय
दोन शब्द आहेत, धम्म विचय. धम्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतो संस्कार किंवा भावना. आपण हे जे जीवन जगतो, हे जीवन जगत असताना आपल्या चित्तामध्ये जे काही संस्कार उत्पन्न होतात, मग ते कुशल असो किंवा अकुशल असो, चांगले असो की वाईट असो, जे काही संस्कार उत्पन्न होतात, जी काही भावना उत्पन्न होते, त्या अर्थाने इथे हा धम्म शब्द वापरलेला आहे. धम्म विचयो हा शब्द थोडा नवीन आहे. विचयो हा पाली शब्द आहे आणि या विचयो या पाली शब्दाचा अर्थ होतो विचयन करणे. विचयन याचा अर्थ होतो परीक्षण करणे किंवा निरीक्षण करणे, त्याबद्दल विचार करणे, त्याचं चिंतन करणे, त्याचं परीक्षण करणे. या अर्थाने या ठिकाणी या धम्म विचयमध्ये हा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. धम्म विचयो म्हणजे धम्माचं विचयन करणे, धम्माचं परीक्षण करणे, धम्माचं चिंतन करणे, त्याचं निरीक्षण करणे. या अर्थाने धम्म विचयो हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. धम्म विचयो. तर या अर्थाने जर आपण बघितलं की धम्म विचयो या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आपण, तर काय होतो अर्थ? धम्माचं परीक्षण करणे, धम्माचं निरीक्षण करणे, धम्माचं चिंतन करणे. पण कोणता धम्म? कोणत्या धम्माचा आपल्याला विचयो करायचा आहे? कोणत्या धम्माचं आपल्याला विचयन म्हणजे परीक्षण करायचं आहे? तर भगवान बुद्ध सांगतात की तुमच्या चित्तामध्ये जे काही धम्म म्हणजे कुशल असो की अकुशल असो, चांगलं असो की वाईट असो, त्या धम्माचं तुम्हाला विचयो करायचं आहे, विचयन करायचं आहे, म्हणजे त्याचं परीक्षण करायचं आहे, त्याचं परीक्षण करायचं आहे. या अर्थाने तुम्हाला तुमच्यामध्ये धम्म विचयो हे बोधांग उत्पन्न करायचं आहे. एक बोधिसत्व आपल्यामध्ये हा बोधीचा अंग उत्पन्न करतो. कोणता? धम्म विचयो. आणि त्यानुसार तो कुशल आणि अकुशलमधला फरक जाणतो. कशामुळं? परीक्षण करतो ना तो. आपण नाही का परीक्षा शब्द वापरतो ना, विद्यार्थ्यांची परीक्षा होते शाळेमध्ये. कशासाठी करतात परीक्षा? विद्यार्थ्यांची परीक्षा कशासाठी होत असते सांगा बरं? त्याचं कारण आहे ना का उगाच घ्यायची? त्याचं कारण आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा यासाठी घेतात की वर्षभर तो विद्यार्थी जो काही शिकला, जे काही शिकला, तो किती शिकला, किती त्याने स्वीकार केलं, ग्रहण केलं आणि किती सोडलं, हे एक्झामाइन करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत असते. आणि परीक्षा झाल्यानंतर तो विद्यार्थी किती पाण्यामध्ये आहे आणि किती बाहेर आहे हे नंतर समजते. म्हणून तर परीक्षा घेतात ना. या परीक्षा म्हणजे परीक्षण करणे या अर्थाने हा विचय शब्द इथं वापरलेला आहे. ही सुद्धा एक प्रकारची परीक्षा असते बोधिसत्वाची. तो सुद्धा त्या तत्वाचं म्हणजेच त्या धम्माचं परीक्षण करतो, त्याचं निरीक्षण करतो, त्याचं चिंतन करतो की माझ्यामध्ये उत्पन्न झालेलं म्हणजे माझ्यामध्ये उत्पन्न झालेली ही जी भावना आहे, हे जे संस्कार आहेत, जो धम्म आहे, हा धम्म कुशल आहे की अकुशल आहे, त्याला म्हणतात धम्म विचयो. म्हणजे धम्माचं चिंतन केलं, धम्माचं परीक्षण केलं. माझ्यामध्ये उत्पन्न झालेला हा जो संस्कार आहे, ही जी भावना आहे, हे चांगली आहे की वाईट आहे हे जाणतो, याचं चिंतन करतो, यालाच म्हणतात धम्म विचयो. या अर्थाने हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर सुरुवातीला धम्म विचयो म्हणजे काय या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. मग पुढं कशा प्रकारे एक बोधिसत्व धम्म विचयो या बलाचा वापर करून, या बोधांगाचा वापर करून कशा पद्धतीने तो आपली म्हणजे बुद्धत्वाचा तो मार्ग पूर्ण करतो हे पुढे तुम्हाला लगेच समजेल. तर धम्म विचयो म्हणजे समजला तुम्हाला? धम्म विचयो म्हणजे काय? धम्माचं विचयन करणे, धम्माचं परीक्षण करणे. तर या अर्थाने आपण हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरला पाहिजे. तर बऱ्याच म्हणजे बौद्ध विद्वान किंवा बौद्ध विचारवंत होऊन गेले. जसं एक भदंत आनंद कौशलायन हिंदीचे प्रकांड पंडित होऊन गेले. खूप मोठे बौद्ध विचारवंत होते.
त्यांनी पण बरीचशी पुस्तकं लिहिली. तर त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये धम्मविचयो याचा अर्थ लिहिलेला आहे. धम्माचं विवेचन करणे, विवेचन करणे असा अर्थ लिहिलेला आहे. कोणी? भदंत आनंद कौसल्यायन. विवेचन करणे म्हणजे काय? जसं आता विवेचन म्हणजे याचा अर्थ होतो, आपण बघा सामान्य आपल्या जीवनामध्ये म्हणजे एखादी जर आपल्याला शॉपिंग करायची आहे, शॉपिंग काही वस्तू विकत घ्यायच्या असतील तर आपण त्याचं विवरण करतो ना. 1 किलो साखर, अर्धा किलो चहापत्ती, अशा पद्धतीने आपण सगळं त्याचं विवरण करतो ना, विवरण. तर त्यालाच म्हणतात विवेचन करणे. म्हणजे तो जो धम्म आपल्यामध्ये उत्पन्न होतो त्याचं तुम्हाला विवेचन करायचं आहे. जर समजा कदाचित तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला, रागाची भावना उत्पन्न झाली, तर त्याचं विवरण करायचं. राग कशामुळे उत्पन्न झाला, कुठून आला, कसा आला, हे सगळं विवेचन करायचं. याला म्हणतात विवेचन करणे. काही काही ठिकाणी या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे धर्माची परीक्षा, शोध किंवा निरीक्षण करणे. बघा परीक्षा शब्द आला की नाही, काही विचारवंतांनी सांगितलेलं आहे. परीक्षा करतात काही काही लोक म्हणजे तो बोधिसत्व, तो साधक परीक्षा करतो त्या तत्वाची. राग असेल तर तो त्याला पाहतो, त्याचा शोध घेतो की हा आला कसा, म्हणजे त्याला पाहतो, त्याची परीक्षा घेतो की हा नेमका आला कसा, हा नेमका उत्पन्न झाला कसा. किंवा द्वेष आला असेल, हा द्वेष उत्पन्न झाला कसा, म्हणजे नेमका मूळ आला कसा, याची परीक्षा घेतात, याचं परीक्षण करतात. त्या अर्थाने हा धर्म विचयो शब्द त्यांनी सांगितलेला आहे. काही काही बौद्ध ग्रंथांमध्ये जसं एक ग्रंथ आहे विभंग नावाचा एक ग्रंथ आहे बघा, जे पाली त्रिपिटक साहित्यामध्ये अभिधम्म पिटक आहे, त्याच्यामधलं एक छोटंसं पुस्तक आहे विभंग. त्या विभंग पुस्तकामध्ये याचा अर्थ सांगितलेला आहे धर्माचे प्रज्ञापूर्वक विचार विमर्श करणे. प्रज्ञापूर्वक, कारण प्रज्ञाशिवाय ते पाहू शकत नाही ना. तुम्हाला जर त्या धम्माला बघायचं असेल, त्याचं चिंतन करायचं असेल, तर तुमच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता असली पाहिजे ना. अज्ञानी माणूस हे सगळं करू शकत नाही. जो माणूस अज्ञानामध्ये आहे तो धम्माचं विवेचन करू शकत नाही, धम्माचं परीक्षण करू शकत नाही, धम्म विचय करू शकत नाही. तर त्याच्याकडे काय असलं पाहिजे? प्रज्ञा असली पाहिजे, ते ज्ञान असलं पाहिजे. कारण ज्ञानाशिवाय, त्या प्रज्ञेशिवाय तो त्या धम्माचं विवेचन, धम्म विचयो करू शकत नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो प्रज्ञापूर्वक त्या धम्माचं विवेचन करतो, धम्म विचयो करतो. याच्याही पुढे जाऊन बुद्ध तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा एक बोधिसत्व, म्हणजे ज्याला बुद्धत्व प्राप्त करायचं आहे, एक बोधिसत्व जेव्हा त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेले जे कुशल संस्कार आहेत किंवा अकुशल संस्कार आहेत, ते दोन्ही आपलेच आहेत ना. म्हणजे कुशल उत्पन्न झालं तेही आपल्यामध्येच आहे आणि अकुशल उत्पन्न झालं तेही आपलेच आहे की नाही. दोन्ही संस्कार आपलेच आहेत. जसं एखाद्या परिवारामध्ये म्हणजे समजा एखादा बाप आहे, त्या बापाला म्हणजे त्या पित्याला 2 मुलं असतात. एक मुलगा गोरा असतो, एक मुलगा काळा असतो. तर बाप असं म्हणतो का हा गोरा माझा आणि काळा तुझा? नाही ना. अरे दोन्ही पोरं आपलेच आहेत ना. गोरा मुलगा असो की काळा मुलगा असो, दोन्ही मुलं आपलेच आहेत, आपल्याच परिवारातले आहेत. बरोबर आहे की नाही. अगदी याप्रमाणे आपल्या चित्तामध्ये कुशल विचार जरी उत्पन्न झाले तेही आपल्यामध्येच आहेत, किंवा अकुशल विचार उत्पन्न झाले तेही आपल्यामध्येच आहेत. पण जेव्हा आपल्यामध्ये हे संस्कार उत्पन्न होतात तर त्याला जाणण्याची, त्याच्या बाबतीमध्ये असलेली शंका, कुशंका, हे सगळं निरसरण करतो एक बोधिसत्व. कशामुळं? या धम्म विचयोमुळं एक बोधिसत्व त्या संदर्भातील जे काही शंका आहेत, डाऊट्स आहेत, कुशंका आहेत, या सगळ्या शंका कुशंका दूर करतो. एकदम क्लिअरली त्याला समजते, एकदम क्लिअरली की हे कशामुळे उत्पन्न झालं, याची कारणं काय आहेत, याचा निरोध कसा करावा, हे सगळं समजते. आणि यामुळे या धम्म विचयो या बोधांगामुळे एक बोधिसत्व प्रभावशाली धम्म दिसना करतो लोकांमध्ये.
लोकांमध्ये जाऊन तो धर्माला प्रकट करतो. कशामुळं? या धम्म विचयामुळं. कधी कधी बघा काही काही लोक असतात लोकांमध्ये जाऊन चुकीचं सांगतात, म्हणजे त्यांना स्वतःला पण माहीत नसते, त्यांना स्वतःला पण माहीत नसते. जसं उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून सांगतो, पुनर्जन्माचा विषय आहे. काही काही लोक संभ्रमित आहेत की बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे का, की बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही का, असं ते संभ्रमित आहेत. एक तर स्वतः त्यांना अभ्यास नाही आहे, म्हणजे त्यांनी त्याचं परीक्षण केलं नाही, त्याचा अभ्यास केला नाही, स्वतःला अभ्यास नाही, पण लोकांमध्ये जाऊन सांगतात की मला असं वाटते की बुद्ध धर्मात पुनर्जन्म नाही आहे. म्हणजे मला असं वाटते, मला फक्त असं वाटते म्हणून ते सांगतात की हेच खरं आहे म्हणतात, पण त्यांनी धम्म विचय केलेले नसते. कशामुळं? त्यांच्यामध्ये ते प्रज्ञा नाही आहे त्याचं परीक्षण करण्याची, त्याचं निरीक्षण करण्याची, त्याचं चिंतन करण्याची, प्रज्ञापूर्वक त्याचा विचार विमर्श करण्याची धम्म विचयो त्यांच्यामध्ये नाही आहे, म्हणून ते चुकीचं सांगतात बघा. पण एक बोधिसत्व हे जे धम्म विचयो हे जे बल आहे, या बलामुळं, या बोधांगामुळं, तो त्या धम्म विचय या बोधांगामुळं त्याच्यातील सगळ्या शंका कुशंका त्या सगळ्यांचं निरीक्षण करतो आणि छाती ठोकपणे विश्वासानं दृढतापूर्वक तो लोकांमध्ये जाऊन या धम्माला प्रकाशमान करतो, धम्माची देशना करतो. आता बघा आम्ही तुमच्या पुढं हा विषय बोलत आहोत, सदोदित बोधिपाक्षीय धम्म, हे सहज बोलत नाही बघा. या अगोदर आम्हाला अभ्यास करावा लागतो. आम्हाला अगोदर आता अभ्यास करतो. ते पाली साहित्य में बोधिसत्व सिद्धांत जे पुस्तक आहे डॉक्टर सावंगी मेधनकर यांनी लिहिलेलं, हिंदीमध्ये आहे. जर मी हिंदीमध्ये सांगितलं तुम्हाला समजणार नाही, कारण खूप क्लिष्ट भाषा आहे, एकदम हाय लेवलची भाषा त्यांनी वापरलेली आहे. मी अगोदर ते वाचतो, ते सिद्धांत त्यांनी काय विवेचन केलेलं आहे ते अगोदर मला वाचावं लागतं. मग मी त्याला मराठीमध्ये भाषांतरित करतो आणि ते कठीणातलं कठीण तत्व तुम्हाला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये कसं सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. अगोदर मी समजून घेतो ना, जर मला समजलं नाही तर तुम्हाला कसं समजेल? बरोबर आहे की नाही? मग मी एकदम विश्वासपूर्वक तुम्हाला सांगतो. कशामुळं? कारण आम्ही त्याचं विवेचन करतो. म्हणजे सगळेच जण, प्रत्येक भिक्खू त्या धम्माला अगोदर जाणतो, त्या धम्माचं परीक्षण करतो, त्याचं विवेचन करतो, प्रज्ञापूर्वक त्याला जाणतो, तेव्हा जाऊन तो लोकांमध्ये विश्वासानं त्या धम्माला प्रकाशित करतो. अगदी याप्रमाणे एक बोधिसत्व हा जो धम्म विचय हा जो बोधांग आहे, यामुळे त्या धम्माच्या संदर्भातील सगळ्या शंका कुशंका सगळ्याचं निरसन करतो. विश्वासानं, विश्वासपूर्वक प्रभावशाली लोकांमध्ये जाऊन तो त्या धम्माला प्रकाशमान करतो, त्या धम्माला सांगतो, धम्माची देशना करतो. कोणता धम्म सांगतो? तो जो बोधिसत्व काय सांगतो विश्वासानं, तर पुढं सांगितलेलं आहे बुद्ध वचन. एक जर एखादं कोणतं बुद्ध वचन घ्या, धम्मपदातलं एखादं वचन घ्या, तो विश्वासाने प्रभावशाली पद्धतीने लोकांमध्ये जाऊन ते बुद्ध वचन सांगतो, विश्वासानं सांगतो. कोणती शंका घेत नाही किंवा कोणती शंका ठेवत नाही, कोणती कुशंका ठेवत नाही, कोणतं डाऊट्स ठेवत नाही, काकू असं पण करत नाही, विश्वासानं सांगतो. कशामुळं? या बोधांगामुळं. कोणतं बोधांग? धम्म विचय. कारण त्यांनी धम्म विचय बोधांगामुळे त्याचं परीक्षण केलेलं असतं की अरे हाच तर माझा कल्याणाचा मार्ग आहे, हाच तर दुःखमुक्तीचा मार्ग आहे. विश्वासानं तो लोकांना सांगतो. बुद्ध वचनाला तो विश्वासपूर्वक सांगतो. धम्माच्या सिद्धांताला, बुद्धानं जे धम्म सांगितलेलं आहे त्या धम्माला, त्या धम्म सिद्धांताला तर्कपूर्ण पद्धतीने सांगतो. हे सहज पद्धतीने नाही, तर्कपूर्ण सांगतो बघा. तर्कपूर्ण विवेचन करतो, त्याचं विश्लेषण करतो बघा. विश्लेषण करतो म्हणजे सहज म्हणून नाही, तर स्वतः जाणतो, तर्कबुद्धीने त्याला जाणतो आणि त्याचं सहज सोप्या पद्धतीने विश्लेषण करून प्रभावशाली पद्धतीने तो बुद्धाचा धम्म प्रकाशित करतो लोकांमध्ये. कशामुळं? केवळ या बोधांग, या धम्म विचय बोधांगामुळं तो या सर्वाला प्रकाशित करतो बघा. म्हणजे एका बोधिसत्वाला
एका बोधिसत्वाला हे धम्म विचयो बोधांग किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. जातक कथा जर तुम्ही वाचली, जातक कथा बोधिसत्वाच्या कथा आहेत, विविध प्रकारच्या कथा आहेत. म्हणजे विविध जातकांमध्ये त्या बोधिसत्वाने कशा प्रकारे धम्म विचयो या बोधांगाद्वारे लोकांमध्ये जाऊन तो धम्म प्रकाशित केला, अशा अनेक जातक कथा आहेत बघा, अनेक जातक कथा आहेत. तर हा धम्म विचयो हे सुद्धा बोधांग बोधिसत्वामधलं सर्वात महत्त्वाचं बोधांग आहे. पाली लिटरेचरच्या म्हणजे पाली साहित्यामध्ये पाली अनेक बौद्ध विद्वान होऊन गेले. त्यापैकी एक बौद्ध विद्वान जे 6व्या-7व्या शतकामध्ये झाले, त्यांचं नाव होतं बुद्धघोष, आचार्य बुद्धघोष. एकदम विद्वान भिक्षू, बुद्धिस्ट स्कॉलर होऊन गेले आचार्य बुद्धघोष. तर आचार्य बुद्धघोषांनी विशुद्धिमग्ग नावाचा ग्रंथ लिहिला आणि या विशुद्धिमग्ग ग्रंथामध्ये या 7 बोधांगाच्या बाबतीमध्ये त्यांनी एक वचन लिहिलं. ते वचन मी लिहिलं सहज, ते मला त्या विशुद्धिमग्गात ग्रंथामध्ये मला वाचायला मिळालं. म्हटलं हा जो संदर्भ आहे हा फार महत्त्वाचा आहे, कारण एक बुद्धिस्ट स्कॉलर आचार्य बुद्धघोषांनी लिहिलेला आहे, तर नक्कीच हा संदर्भ महत्त्वाचा आहे. ते काय लिहितात बघा विशुद्धिमग्ग ग्रंथामध्ये, चतुसच्च धम्मे विचयो नीती धम्म विचयोती. छोटंसं सेंटेन्स आहे बघा, पण किती महत्त्वाचं आहे. चतुसच्च धम्मे म्हणजे काय? चतु म्हणजे 4, सच्च म्हणजे सत्य, 4 प्रकारचे सत्य धम्म. चतुसच्च धम्मे विचयो नीती धम्म विचयोती. विचय म्हणजे काय? विवेचन करणे, चिंतन करणे. तर बुद्धघोष काय म्हणतात, आचार्य बुद्धघोष काय म्हणतात? चतुसच्च 4 आर्य सत्याचं विवेचन करणे, विचयो करणे, त्यालाच म्हणतात धम्म विचयोती. समजलं? एका वाक्यामध्ये धम्म विचयोचा अर्थ आचार्य बुद्धघोषाने सांगितला. काय होतो अर्थ? 4 आर्य सत्याचं चिंतन करणे, 4 आर्य सत्याचं विचयन करणे, त्याला म्हटलं आहे धम्म विचयो. तर म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की एक बोधिसत्व बुद्धाने सांगितलेल्या या 4 आर्य सत्याचं चिंतन करतो, मनन करतो, त्याचं विवेचन करतो, त्याचं परीक्षण करतो, आपल्या तर्कबुद्धीने त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो, प्रज्ञापूर्वक त्याच्यावर विचार विमर्श करतो, सरते शेवटी धम्म विचयो या बोधांगाने 4 आर्य सत्याला तो जाणतो. फक्त पुस्तकं वाचून नाही जाणता येत 4 आर्य सत्य, पुस्तकं वाचून जाणता नाही येत, किंवा मी प्रवचनात बोलतोय 4 आर्य सत्य म्हणून पण जाणता येत नाही. इथं जस्ट एक श्रुतमय प्रज्ञा जागृत होते ऐकून वाचून. प्रत्यक्ष जाणतो बघा. कशामुळं? या बोधांगामुळं, धम्म विचय बोधांगामुळं तो जाणतो. आणि अशा पद्धतीने तो धम्म विचयो या बलाने 4 आर्य सत्यांना जाणतो. मग 4 आर्य सत्यामध्ये जाणतो काय? जाणतो दुःखाला जाणतो. पहिलं आर्य सत्य कोणतं आहे? दुःख आर्य सत्याला जाणतो. दुसरं दुःखाचे कारण काय आहे त्याला जाणतो. त्या कारणांचा निरोध कसा करावा ते जाणतो. आणि दुःख निरोध करण्याचा मार्ग सुद्धा आहे. कोणता मार्ग? आर्य अष्टांगिक मार्ग, याला सुद्धा जाणतो बघा. कशामुळं? धम्म विचयोमुळं. धम्म विचयोमुळे जाणतो. आणि विश्वासानं मग लोकांमध्ये जाऊन सांगतो काय? ही 4 आर्य सत्य आहे. विश्वासानं सांगतो. लोकांनी किती जरी टीका टिप्पणी केली तरी पण विश्वासानं सांगतो की हाच खरा धम्म आहे. विश्वासानं हाच खरा आर्य अष्टांगिक मार्ग, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हे तो विश्वासानं सांगतो बघा. केवळ एका बलामुळं. कोणतं बल? धम्म विचयो. आणि हे बल आपल्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. हे बोधांग आपल्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की नेहमी नेहमी या 7 बोधांगाची भावना करा, नेहमी नेहमी या 7 बोधांगाचं चिंतन करा, नेहमी नेहमी या 7 बोधांगाची बहुलिकतब्बा वाढवा, याच्यामध्ये नेहमी वाढ करत चला. कारण हे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे तुम्ही कुशल अकुशल काय आहे हे तुम्ही विश्वासाने जाणता. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे चतुसच्च धम्मे विचयो नीती धम्म विचयोती.
अशा पद्धतीने 4 आर्य सत्याला जाणणे म्हणजेच धम्म विचयो आहे. समजलं? एका साध्या सोप्या भाषेमध्ये 4 आर्य सत्याला जाणणे म्हणजे काय? धम्म विचयो होय. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की एक बोधिसत्व या धम्म विचयोद्वारे 4 आर्य सत्याला जाणतो. तर बघा, सिद्धार्थ बोधिसत्व होते, बरोबर आहे. ज्या अर्थी धम्म विचयो या बोधांगाने एक बोधिसत्व बुद्धत्वाचा प्रवास पूर्ण करतो, तर सिद्धार्थ बोधिसत्व जे बुद्ध झाले त्यांनी पण हा प्रवास केला. सिद्धार्थ बोधिसत्वाने सुद्धा धम्म विचयोच्या बलाने बोधांगाने तत्कालीन समाजामध्ये प्रस्थापित असलेल्या विविध धम्माचं त्यांनी परीक्षण केलं. कसं परीक्षण केलं? त्यांनी गृहत्याग केला आणि सरळ बुद्ध झाले का ते? म्हणजे गृहत्याग केला, ध्यान केलं, लगेच बुद्ध झाले असं झालं का? नाही. अगोदर धम्म विचय केलं त्यांनी. काय धम्म विचय केलं? की तत्कालीन समाजामध्ये त्यावेळेस त्या लोकसमुदायामध्ये कोणते कोणते धम्म मार्ग, जे म्हणतात की दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, जे जे कोणते मार्ग प्रस्थापित आहेत, अगोदर त्याचं आपण निरीक्षण करायला पाहिजे. अगोदर त्याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. म्हणजे अगोदर त्याचा आपण धम्म विषय करायला पाहिजे. तर काय केलं मग त्यांनी? अगोदर आलार कलामांकडे गेले, बरोबर. म्हणजे स्थानिक सुरुवातीचे धम्म त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला. आलार कलामांकडे गेले, त्यांच्याकडून सांख्य तत्वज्ञान शिकून घेतलं. त्यांच्याकडून म्हणजे ध्यानाच्या समाधीचे जे 8 पायऱ्या आहेत, त्या 8 पायऱ्यांपैकी 7वी जी पायरी आहे, आकिंचनायतन म्हणतात त्याला, त्या पायरीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. त्याचं त्यांनी धम्मविचय केला, पण त्याच्यामध्ये त्यांना काही प्राप्त झालं नाही. त्याच्यानंतर उद्दक रामपुत्ताकडे गेले. उद्दक रामपुत्ताकडून त्यांनी ध्यान साधनेतील 8वी पायरी, कोणती? नेवसय्या नासय्या आयतन, ही पायरी शिकून घेतली. पण तरी पण त्यांना कोणतं ज्ञान प्राप्त झालं नाही. धम्मविचय केला. मग त्यांनी विचार केला असा, म्हणजे धम्मविचय केला की अरे, मी सांख्य तत्वज्ञान पण शिकलं, मी ध्यानाच्या 8ही पायऱ्या शिकल्या आलार कलाम आणि उद्दक रामपुत्ताकडून, पण मला काही प्राप्तच झालं नाही. कारण याच्या पण पुढे काहीतरी असलं पाहिजे. तर त्यांनी विचार केला, बोधिसत्वाने विचार केला की अरे, आपण तो भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता, त्यांच्यासारखी तपश्चर्या केल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. तर चला आपण त्याचं पण परीक्षण करू, एकदा करून बघू तपश्चर्याचा मार्ग. धम्मविचय करावं लागेल ना, चिंतन करावं लागेल, त्याचं परीक्षण करावं लागेल. तर मग धम्मविचय केलं आणि त्या भृगु ऋषींप्रमाणे तपश्चर्याला सुरुवात केली. तपश्चर्या म्हणजे काय? देहदंड सुरू केला. आपण ते बघितलेला आहे. देहदंड केला, म्हणजे अन्नाचा त्याग केला. एका उंजळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी प्यायचं, दिवसभर तहानलेलं राहायचं. एका नखावर जेवढं शीत येईल तेवढंच खायचं आणि दिवसभर तसंच उपाशी पोटी राहायचं. किती वर्ष? 1 2 3 4 तब्बल 6 वर्षांपर्यंत सिद्धार्थ बोधिसत्वाने त्या मार्गाचं चिंतन केलं, तरी पण काहीही ज्ञान सापडलं नाही. कोणतं ज्ञान प्राप्त झालं नाही. धम्म विचय करत राहिले, परीक्षण करत राहिले. सरते शेवटी त्यांना समजलं की अन्नाचा त्याग करून, देहदंड करून ज्ञान प्राप्त होणार नाही. तर आपल्याला मध्यम मार्ग स्वीकार करावा लागेल. कारण शरीर पण महत्त्वाचं आहे ना. पण शरीरच तंदुरुस्त नाही आहे, तुम्ही धम्माचं आचरण कसं करणार? तर सुजाताकडून खीर ग्रहण केली, पुन्हा मग निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि पुन्हा ध्यानाला सुरुवात केली. तर त्या ध्यानामध्ये पण त्यांनी 4 पायऱ्याने जाऊन धम्मविचय केला. धम्मविचय केला 4 पायऱ्याने जाऊन. कोणत्या? पहिल्या पायरीमध्ये तर्कबुद्धी आणि अन्वेषण यांच्या सहाय्याने त्यांनी पहिली पायरी पार केली. तर्कबुद्धी म्हणजे काय? म्हणजे बघा इथे धम्मविचय कसा आला. तर्कबुद्धीने ते जाणायचं. तर्कबुद्धी म्हणजे काय? लॉजिक, चांगलं काय आणि वाईट काय हे जाणून घेणे, ही तर्कबुद्धी आहे. आणि अन्वेषण म्हणजे काय? त्याला तपासणे, त्याची तपासणी करणे. तर्कबुद्धी आणि अन्वेषण याच्याने पहिली पायरी पार केली. दुसऱ्या पायरीमध्ये सिद्धार्थ बोधिसत्वाने मनाला समतोल करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इक्वॅनिमिटी. तिसऱ्या पायरीमध्ये त्या समतोलपणामध्ये एकाग्रतेची भर घातली, मनाला एकाग्र केलं. आणि चौथ्या पायरीमध्ये त्या एकाग्रतेमध्ये शुद्धतेची भर घातली. अशा प्रकारे
4 पायऱ्याने जाऊन धम्म विचयो करून बोधिसत्व सिद्धार्थ ध्यान साधना करून शेवटी बुद्धत्व अवस्थेला प्राप्त होतात, बुद्ध बनतात, सिद्धार्थ बुद्ध बनतात. कशामुळं? त्यांनी धम्म विचय केल्यामुळं, परीक्षण केल्यामुळं. त्या सर्व मार्गाचं त्यांनी परीक्षण केलं, निरीक्षण केलं, प्रज्ञापूर्वक विचार विमर्श केला. सरते शेवटी जेव्हा ते बुद्ध झाले तेव्हा जाऊन त्यांनी धम्म प्रकाशमान केला. कोणता धम्म? अरे या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे, या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि त्या दुःखाला नष्ट कसं करावं आणि मानव जातीला सुखी कसं करावं हा प्रश्न उपस्थित राहिला. तर भगवान बुद्धाने पुन्हा पुन्हा चिंतन केलं, पुन्हा पुन्हा चिंतन केलं की हे नेमकं दुःख उत्पन्न होते कशामुळे. बघा काही काही लोक रागामुळे दुःखी आहेत, काही काही लोक द्वेष करतात म्हणून दुःखी आहेत, काही काही लोक दुर्भावना करतात म्हणून दुःखी आहेत. तर बुद्धानं धम्म विचय केला. म्हणजे याला कसं जाणलं बघा भगवान बुद्धांनी की जर तुमच्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला तर तुम्ही त्याची फोडणी म्हणजे त्याला फोडा. काय? त्याचे असे तुकडे तुकडे करा. बघा त्याला असं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये बघा की नेमका हा राग आला कसा. याला धम्म विचय म्हणतात. जर तुमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झाला तर त्या द्वेषाला असं फोडा, असं त्याला असं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये बघा की हा राग आला कसा. तर भगवान बुद्धांनी सुद्धा चिंतन केलं की आपल्या जीवनामध्ये जर दुःख उत्पन्न होत आहे हे दुःख नेमकं येतं कशामुळं. धम्मविचय केला, त्याचं परीक्षण केलं तर भगवान बुद्धांनी जाणलं की अरे याचं जे मेन मुख्य जे कारण आहे ते अज्ञान आहे. अज्ञान. आणि कशाबद्दलचं अज्ञान? दुःखाबद्दलचं अज्ञान, 4 आर्य सत्याबद्दलचं अज्ञान. लोकांना माहितीच नाही आहे दुःख काय आहे, दुःखाचे कारणं काय आहे, दुःखाचा निरोध कसा करावा, माझा मार्ग कोणता आहे माहीतच नाही आहे. तर चिंतन करतात भगवान बुद्ध. मग भगवान बुद्धांनी चिंतन करता करता त्यांना समजलं की हे जे दुःख आहे ना या दुःखाच्या कारणांना नष्ट करायचं तर बरोबर दुःख नष्ट होते. कोणतं कारण आहे? अविद्या. मग बुद्धाने चिंतन केलं आणि चिंतनामध्ये बुद्धानं त्या समुत्पादाचं चिंतन केलं. कोणतं? ते सूत्र आहे बघा, त्याला आपण प्रतित्य समुत्पाद सिद्धांत म्हणतो. प्रतित्य म्हणजे काय? प्रतित्य म्हणजे प्रत्यय, समुत्पाद म्हणजे उत्पन्न होणे, नष्ट होणे. तर त्याचं चिंतन केलं आणि मग बुद्धाने चिंतनातून ती गाथा म्हटली. कोणती गाथा आहे? की दुःख नष्ट कसं करता येते. तर अविद्यायत्वेव असेस विराग निरोधा संखार निरोधो, संखार निरोधो वियान निरोधा, नामरूप निरोधो नामरूप निरोधा, षडायतनं निरोधो षडायतनं निरोधा, फस्स निरोधो फस्स निरोधा, वेदना निरोधो वेदना निरोधा, तन्हा निरोधो तन्हा निरोधा, जाति निरोधो जाति निरोधा, जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनस्सु पायासा निरुज्झन्ति एवमे तस्य केवलस्य दुःख निरुज्झन्ति. हे बुद्धानं शोधून काढलं बघा. याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. म्हणजे काय? अविद्याला जर नष्ट केलं, अविद्याला जर नष्ट केलं तर जे संस्कार उत्पन्न होतात, कोणते संस्कार? रागाचे संस्कार, द्वेषाचे संस्कार, मोहाचे दुर्भावनेचे संस्कार, याला जाणतात. त्याचे संस्कार नष्ट झाले तर संखार निरोधो वियान निरोधा. वियान म्हणजे काय? मी तुम्हाला मागे सांगितलं पंचबला ते 5 उपादान स्कंद, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. त्या संस्कारासोबत उत्पन्न होणारं चित्त त्याला विज्ञान म्हणतात. समजा संस्कार तर नष्ट केले तर विज्ञान आपोआपच नष्ट होईल. वियान निरोधा वियान निरोधो वियान निरोधा नामरूप निरोधो. तर नाम आणि रूपाचा निरोध होईल. नामरूप निरोधो षडायतनं निरोधो. षडायतन म्हणजे काय? हे 6 प्रकारचे आयतन. षडायतन निरोधा फस्स निरोधो. अरे जर याच्यातला हा जो स्पर्श होतो बघा, हा स्पर्श होतो, या स्पर्शातून हे संस्कार होतात. तर षडायतनं निरोधा फस्सो. फस्स निरोधो वेदना निरोधा. वेदनाचा निरोध होतो. वेदना निरोधा तन्हा निरोधो. तृष्णा उत्पन्न होते.
त्या तृष्णेचा निरोध करावा लागेल. तन्ना निरोधो, तन्ना निरोधा उपादान निरोधो, उपादान निरोधा भव निरोधो, भव म्हणजे संसार, आणि भव निरोधा जाती निरोधो जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनस्सु पायासा निरुज्झन्ति एवमे तस्स दुःख खंदस्स निरुज्झन्ति. अशा प्रकारे दुःखाचा निरोध होतो हे भगवान बुद्धांनी धम्म विचय करून जाणलेलं आहे. हे बल भगवान बुद्धांमधलं आहे. तर आपणही अशा पद्धतीने धम्म विचयो करून दुःख काय आहे हे जाणावं लागतं. तो बोधिसत्व जाणतो, दुःखाचे कारण जाणतो, कारणांचा निरोध कसा करावा हे जाणतो, आणि त्या कारणांचा निरोध करण्याचा मार्ग म्हणजे कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग. या मार्गाला जाणतो. आणि अशा पद्धतीने एक बोधिसत्व धम्म विचयो या बोधांगाच्या बलाने, या बोधांगाने बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतो. तर अशा प्रकारे हे जे 7 बोधांग आहेत, या 7 बोधांगातील दुसरं जे बोधांग आहे धम्म विचयो, जे की अत्यंत महत्त्वाचं आहे. धम्माचं परीक्षण करणे, धम्माचं निरीक्षण करणे, कुशल अकुशल ओळखणे, प्रज्ञापूर्वक विचार विमर्श करणे, ह्या सर्व गुणामुळे तो बोधिसत्व शेवटी बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो. आणि म्हणून हे जे धर्मविचय बोधांग आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे जाणावं, पुन्हा पुन्हा याचं चिंतन करावं, भावना करावी, आपल्यामध्ये याची वाढ करावी. अशा प्रकारचा हा दुःखमुक्तीचा मार्ग आपण सर्वांनी जाणण्याचा प्रयत्न करावा. तर सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. आणि या ठिकाणी तथागतांच्या आशीर्वाद गाथेने पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी आजचा धम्म संस्कार समाप्त करतो.